वडीगोद्री फाट्यावर काल रस्ता अडवला म्हणून बरेच बाचाबाची त्या ठिकाणी. हा, मग आता रस्ता अडवल्यावर होणारच ना. घोषणाबाजी पण सुरू झालेली आहे. होणारच ना. असं काय करता, आम्ही कधी वाटत जात नाहीत कोणाच्या. 13 महिने झाला आम्ही लपून चालल्यासारखं चालतो. आम्ही अंगावर जात नाहीत. तुम्ही फुकट भांडण विकत घेणार. आमच्यामुळं तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी तुम्ही भांडण विकत घेणार. आम्ही कोणाचं नाव थुकतो का? मग तुम्ही बळच कोण थोकासाठी तर काही मर्यादा आहे असतात ना राव. असं थोडं एवढं लगे एवढं नसतं ना. तुमचं मोठभर समाज आहे म्हणून काय तुम्ही कधी काही बोलत राहणार, आम्ही ऐकून घेणार. आता किती दिवस चालणार आहे? 13 महिने झालं ना आम्ही ऐकून घेतो. आणि काय अधिकारी पोलिसाला आमचा रस्ता अडवायचा? कोणी ते जाधव असू द्या, मराठ्याचा असला तरी टाका त्याला बडतर्फ करून साल्याला. म्हणजे लोक जे ज्याचा रस्ता अडवतो हे का पोलीस आहे का? मग घोषणाबाजी नाही करणार तर काय करणार पोरं? मग लोकांनी यायचं कुठून? लोक नाही झोपू शकत घरी, नाही राहू शकत घरी. त्यांना नाही दम निघत. मला इकडं त्रास झाला, माझं उपोषण लांबलं, माझ्या जातीत लोक नाही घरी थांबत. गावाचे गाव इकडं गाड्या भरून निघत. त्याने कुठून जायचं? डोक्यात काय चिखलातून जायचं? तुम्ही अपमान करायला लागलात माझ्या जातीचा. पोलीस असो, देवेंद्र फडणवीस हे सांगतो का तुम्हाला? असं का चालून देईल मी? अजिबात रस्ता अडवण्याचा कोणाला अधिकार नाही. तुमच्या इकडून यायचं म्हणून तुम्ही रस्ता अडवून, तुम्हाला काय लोकांच्या गावातून यायचं का? तुम्हाला गेवरातून यायचं, उद्या शहागडातून यायचं, कुंकडून यायचं तुम्हाला, मग पाचडकडून यायचं, तुम्हाला भांबीर या मांड्याकडून यायचं. असं कोणचंही? अरे लोकशाहीनं अधिकार दिला, प्रत्येकानं आंदोलन केलं पाहिजे, ठीक आहे, त्यात काय दुमत आहे? प्रत्येकाने केलं पाहिजे. विरोध करायला असो नाही तर मागणी करायला असो, आंदोलन केलं पाहिजे. पण हे असलं काय, आम्ही बसलो की तुम्ही बसायचं, आम्ही बसलो की तुम्ही बसायचं, हे काय नुसतं त्या छगन भुजबळने परळीवाल्याने साथ दिली म्हणून काय? 150 गाड्या परळीवाल्याने दिल्या म्हणून होय? हे पुढची काय भूमिका आता तुमची? या पुढची काय भूमिका? आता मला अंमलबजावणी पाहिजे सगळ्या मागणीची. बाकी डोक्यात लावायचं नाही माझ्या संग आता. ते बी मी जाहीर सांगितलं आणि पुन्हा आज सांगतो. आता रात्री सलाईन घेतली, आता बोलता यायला लागला म्हणून सांगतो. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजात जायचं नाही. एक दुसरं, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले तर ते राजकीय भाषा बोलायला लागली. 7 दिवस झाले राजकीय भाषा बंद केली बोलायची, एक शब्द वापरत नाही. पाडापाडी बंद, 3-4 कामं केले. आता फडणवीस साहेबांनी आरक्षण द्यायचं या 2-4 दिवसाच्या आत. सगळ्या मागणीची आता अंमलबजावणी करायची. जो फायदा करील, उघड्या डोळ्याने समाज बघत असतो फायदा कोणी केला. तुम्ही फायदा करा, लोक उघड्या डोळ्याने बघतात कोणी फायदा केला. आता बंद सगळं बोलायचं केलेलं आहे. आता या 2-3 दिवसाच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी करायची फडणवीस साहेबांनी टोटल. मला काही घेणं नाही त्या राजकारणाचं, माझ्या समाजाला नाही. आम्ही आरक्षणासाठी एकत्र राहिलो, पण जर नाही दिलं ना आपल्या नावाने ओरडायचंच नाही. मग हे काय झालं मग? 2024ला मराठीचं एक बी पोरग बसत नसतं. मग माझ्या नावाने बॉम्बलायचंच नाही. काय झालं? आता तुम्हाला संधी दिली, मी राजकीय भाषा बोलत नाही. मला पुढून किती वार केले या 2-4 दिवसात, मी उत्तर दिलं का? आणखी नाही द्या मग आणखी 15 दिवस मरूच तर बसायची तयारी. कुणाला काय बोलायचं तर बोलू दे समोरून, मी एकच उत्तर देणार. त्याच्यानंतर सगळे हिशोब पुरा करेल. जर नाही दिलं तर सोडणारच नाही. रात्री तुमचं कुणाशी बोलणं झालं होतं? त्यांनी काय आश्वासन दिलंय का? तुम्ही उपचार? नाही, उपचार घ्या म्हणले. त्यांचं म्हणणं होतं उपचार. मला 2-3 बारा काल चक्कर आली. मला ती कळाली मी नाही आधी, नंतर कळाली. मंत्री शंभूराज साहेबाचा आणि त्या केसरकर साहेबाचा. दुसरं कोणाचा? मी रात्री सांगितलं ना, एक सलाईन घ्या, बघतो आम्ही 1-2 दिवसात काय करायचं. म्हणलं नक्की ना? ठीक. आणि मग मी ते रात्री घेतली एक सलाईन, काढून बी टाकली सगळं लगेच काढून. आता घेणार नाही, उपचार बंद, घेणार नाही. रात्री त्यांच्या शब्दाचा मान ठेवला. रात्री घेतली. किती घेतली काय मला काय माहीत नाही, पण रात्री घेतली. 2 का 3 वाजता त्यांनी लावली. सकाळी काढून फेकायला लावली त्यांना. घेणार नाही आता.
11 दिवस आहेत. मराठा समाज हे आक्रमक झाला आहे. बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा आज बंद आहे, उद्या जालना जिल्हा बंद आहे. काय आव्हान करणार? बघ, मी राज्यात प्रोग्राम दिलेला नाही, मी खोटं बोलत नाही. कुणी साखळी उपोषण, आमरण उपोषण करू नका, कुणी काहीच कोणतंच आंदोलन करू नका, प्रोग्राम दिला नाही. पण समाज ऐकतच नाही, तर मग मी समाजाचं पुढं मी तरी काय करू सांगा. समाजाला घरी दमत जर निघत नाही, समाजाला अन्याय जर सरकारचा सहन होत नाही, काय करेल मग समाज? तरी 13 महिने कुठं आंदोलनात दिक्क असतं का? एवढं सहकार्य कोण करेन का हो भारतात? इतकं जातीनं सहकार्य केलं. लोकांना बी काही मर्यादा आहेत ना. स्वतःच्या लेकराचं वाटोळं होता ना, यांना नुसत्या निवडणुकात दिसा लागल्यात. समाजाला बी काहीतरी बघावं लागतं ना. समाजाला बी नावीलाज आहे. समाजाला कसं वाटेल की इकडं मी मरणाच्या दारात बसलोय? काय आव्हान करा? नाही नाही, प्रोग्रामच दिलेला नाही, त्याच्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे. तरी बी आता जर तुम्ही बंद ठेवला असेल तर फक्त शांततेत करा बाबा, हो शांततेत करा. मी आहे खंबीर, बियांचं नरड्याला लागून द्या एकदा, हे कवर देत नाहीत मग बघू बी एकदा आपण, पण जरा दमदारा सध्या. आता त्याला जो तणाव होतो आहे दोन समाजामध्ये, वडीगोत्रीमध्ये, त्या सगळ्यांना काय आव्हान करणार? यावरून फावान करायचे त्यांना 50 बारे. त्यांना काय कळत नाही का? ते शेंबडे पोर आहेत का काय? दोन्ही समाज कायच समाज नाही, फमाज नाही, काही नाही. अहो मर्यादा असते तो काही, ते काय बारकुल लेकर, त्यांना कळत नाही का? ओप आंदोलन, त्यांचं आंदोलन बसलं आम्ही बसलं जमन का? त्यांचं पंढरपूरला बसलं ना आम्ही अलीकडून बसल्यावर मराठी जाऊन अजिबात धनगराला आरक्षण द्यायचं नाही, जमन का? असं कुठं असतं का हो? अरे लोकशाही आहे, त्यांच्या लेकराला एसटीतून आरक्षण मिळालं, जास्ती सुविधा मिळत्याल. आपण एवढं काय पापी मनाचं वागायचं? आम्हाला खरंच बसता येत नाही पंढरपुरात, आमजवळ शक्ती नाही. पण असली फुक्कट भांडणं इकत आम्ही नाही घेत, फुक्कट भांडण इकत नाही घेत आम्ही. हे कुठून येत तिकडं बस ना. मी बोललो त्याच्यावर 13 महिने ते लेकरं मारायला लागले. ते धनगराचे यार पंढरपुरात बसले एसटी आरक्षणासाठी, लेकरं ते जीव जायची वेळ आली, तिथं बसून ताकद द्यावा त्यांना. इकडं कुठं निघू तू? कठीण करायला पैसे नाही, वांगडं जाऊ ना कुंकडं इथं कुंकडं बसत. आम्ही काय बोलतो का? इज्जत करतो प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांची. यायचं नका आपलं याव करायचं, घडीत बसत मंदिरात, घडीत बसत इकडं, घडीत बसत तिकडं. आता भाजीपाला एकाच्या गाड्यातच बसलंय, तिथून उठत कुठं अंडे एकाच्या गाड्यावरच बसत आहे, केळं एकाच्या गाड्यावरच बसत आहे. तुला काय आहे का नाही? काय प्रेस्टेज काय आहे का नाही? टेटस विटस काही प्रतिष्ठा काही जातीची? बरं झालं आमचे वडील हुशार झाले, उशिरा व्हायना माना लागन त्यांना. उशिरा व्हायना हुशार झाली ती. अहो आमचे संबंध येतो, जरी आज वैचारिक मतभेद असले वडीवाल्याचे ना आमचे सध्याचे, आम्हाला नाही जमत एकमेकाशिवाय. तुम्हाला काय माहिती? याच्या आधी कच घोडे लावले ते एकामेकाला चहा प्यातानी, बिस्किटं खातानी, काही करतानी. ना तिथले खटके तुटू शकतात, ना बोंबले तुटू शकतात, ना तिथले कोण कोण आणखी गावडे आहेत का कोण येते आम्ही नाही तुटू शकत. पवार आहेत नाही तुटू शकत, ते लोक धनगर मराठे नाही तुटू शकत. काय हे कुंकडून आलं न उगं नादी लावित. त्यांच्या आता लक्षात आलं उशिरा व्हायनं बरं झालं. हे छगन भुजबळमुळं आणि त्या पळळीमुळे येऊन बसते आणि दिलं आपला तणाव करून मराठ्याचा आणि धनगराचं घेणं देणं. उशिरा व्हायना वडीतल्या धनगराचे हुशार झाले, ते पण झालेत. शेवटी नाही तुटू शकतो आम्ही. उशिरा व्हायना ते हुशार झालेत. आता हुशार झालेत काय कळत आहे तुम्हाला बी चांगलं कळतं. तुम्ही आमच्यापेक्षा लई पुढचे आहेत. ते हुशार झाले, 100% हुशार झाले. त्यांच्या लक्षात आलं उगा हे मराठीची नाराजी नको. त्यांच्या उशिरा व्हायना लक्षात आलं मराठ्याने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. NT VJNTला मराठ्यामुळे धक्का लागत नाही. देवाला तरी नाही लागत. त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. त्यांना सेपरेट 3-3.5 एकर वावर वाटून दिले. त्याचा टप्परच नाही कोणाच जायची, कारण ते सेपरेट 7-12 आहे. जरी धनगर ओबीसीत असला तरी पण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. फायटी 19% 27% नाहीच. हे धनगराला समजले आता घराघरात. मग ते म्हणजे फुकट भांडण कशामुळे विकत घ्यायचं? मराठा जर धनगराच्या वाटात जात नाही, बळच धनगर वाटा जाणार मराठ्याचे, बळच दोन थोपणार ही माय अंगावर आणि मी ये माय अंगावर. मग आम्ही काय कमी आहेत का? तुम्हाला मग तेच करायचं म्हणल्यावर मग आम्ही कमी आहेत का? तुम्हाला तेच करायचं मग आम्ही नाही. मग वर्षात दाखवा बरं एक शब्दाने दुखिलेलं.
गरीब धनगराला धनगरात नेत्याला ते भंगार धावण्याचं बसलंय तिकडे ते यावल्यात दलिंदर पाहिला असती कुडली 80-150 ते परळीवाला गाड्या देतं एखादी बार त्याच्या जीवावर इथं आमच्यात मारायला होतो धनगरात आणि मराठ्यात आम्ही कच्ची ताकद आहे आमची 50-55% आम्ही एकटे आहेत मग या राज्यात आम्ही नको नको म्हणतो तुम्ही बार काड्या करणार आता धनगरांना एक कळालं तेलही चांगलं झालं की मराठ्याच्या जरी मराठा ओबीसीत आरक्षण मागत असला धनगर जरी ओबीसीत असला तरी धनगराचा वेगळा प्रवर्ग आहे धनगराला सेपरेट आरक्षण दिलेलं आहे वेगळा 7-12 आहे त्यात कुणीच येऊ शकत नाही आणि ते त्यांचे उशिरक व्हायला लक्षात आल्यामुळं ते आता म्हणाले उगाच फुकट भांडण मराठ्याची विकत घ्यायचं नाही हां मराठ्याने विरोध केल्यावर तुम्ही आमच्या अंगावर आहे मी सरळ सांगतो आम्ही जर म्हणलो का धनगर लिस्टीतून आरक्षण द्यायचं नाही मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही जर तुमच्या आंदोलनाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही तुम्हाला काही बोलत नाही तुम्ही बळच अंगावर येता म्हणजे ही कोणची भाषा आहे तिकडे ताकद लावा ना पंढरपूरला ते लेकरं बसलेत ना मराठी तुमच्या मागे आहे तिथं ताकदीने ते नाही आणि इकडं उलटं भांडण निकत घ्यायला निघायचं कुंकडे आणि इकडे ते चिघळी लावून त्याच्यात 2 जातीत भांडणं लावून व्हायचं मोकळं भांडणं कसं काय लागते मी इतके दिवस होऊन दिले नाही तुम्हाला आज पहिल्यांदा सांगतो मी वडीतून डायरेक्ट रस्ता आहे पलीकडे पंढरपूर आंबडला जायचं असलं तर डायरेक्ट रस्ता आहे आम्हाला जर आम्ही खुनशी असतो मुद्दाम कुठाने करायचं आम्ही मधून गाडी घातली असती कारण तेव्हा रस्ता आहे पण नजर चुकीना एखाद्या जर धक्का लागला तर म्हणत असते मराठ्याच्या गाडीने मुद्दाम धनगराला धक्का लावला म्हणत असते म्हणून सरळ गाडी आणखीन 13 महिन्यात घातली नाही मी गाडी पोलाच्या खालून घालून इकडून पंपाकडून घालतो अशी आणि मग आंबरला नेतो का की आम्हाला एकमेकाच्या अंगावरती नाही जायचं म्हणलं ना मग तिथं मागं पुढं सरकत नसतो मग हा तसं तुम्ही खुनशीनच वागणार असलात ना मग कुठून घालत असतो आम्ही आतापर्यंत त्यांचं आंदोलन भासलं तर आम्ही पोलाच्या वरून जातो पोलाच्या वरून नाही जायचं त्यांच्याकडून नाही धक्का लागला पाहिजे कोणाला नाही लागला तरी म्हणू शकतात मुद्दाम लागला गाडी येणार असली तरी मुद्दाम शादी येते नकार जो पोराव जा लांबून एका 4 दिवसाचं आंदोलन असतं आपले संबंध पिढ्यानं पारचे आणि माझ्या मतानं धनगराचे आणि मराठीचे महाराष्ट्रात वैरच नाही भाऊ असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे माझ्याचं जन्मापासून मला दिसलं नाही हा ते ज्या नेत्याला घोडे लावतात ना त्याला आम्ही लावतो तेच त्यांचं ज्याचं पटत नाही ना त्याचं ना आमचं तरी कुठं पटत आहे पण हे मध्येच काय आणलं तुम्ही आम्ही आरक्षण मागतो कोणचं तुम्ही भांडणं करता कोणची हे मध्येच काय आणलं तुम्ही मराठा धनगराचं ज्याचं आहे त्याचं नाही बघू ना आणि समजा तुम्ही असंच करत राहिले आणि उद्या त्याला मग आम्ही ठरविलं आता हे ऐकतच नाही जाऊन धनगराला विरोधच करायचा आता एसटी आरक्षणावर मग जमन करे किती वाईट वाटेल तुम्हाला मग किती वाईट वाटत मी आज महाराष्ट्रातल्या धनगर बांधवाला सांगतो हे बघा मायबाप धनगर बांधवांनो तुमचे जे 1-2 नेते त्यांना समजून सांगा मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नका म्हणा मराठ्यामुळं आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही फुकट भांडण इकत येऊ नका हे गोरगरीब धनगर बांधवांनी तुमच्या नेत्यांना सांगा कारण आम्ही तुमच्या विरोधात नाहीत आम्ही तुमच्या आरक्षणाच्या विरोधात नाहीत आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी तुमचा वेगळा प्रवर्ग धनगर बांधवांनो देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळं तुमचे हे 1-2 नेते फुकट भांडण विकत घ्यायला लागले त्यांना समजून सांगा ही माझी मायबाप धनगर बांधवाला विनंती आहे बेला फेला म्हणू नका विनंती करतोय माझी हा ते डरण फोरण टाकीत असतात काही जण ते तसलं टाकायचं नाही आम्ही विनंती करालो तुम्हाला त्रास झालाय आम्हाला त्रास झालेला आहे सरकारकडून त्यामुळे तुम्ही ते नेत्याला सांगा कारण ते छगन भुजबळचं परळीवाल्याचं ऐकून विनाकारण आंदोलनापुढे आंदोलन येऊन बसणं योग्य आहे की तुम्ही आधी नंतर बसायचं कधीतरी म्हणून धनगर बांधवाला विनंती नाहीच ऐकलं आम्ही सुद्धा मग तुमच्या आरक्षणाला विरोध करू शकतो हो बस आता आमची पण सहन करायची क्षमता संपली सरकारशी काय बोलणं सुरू आहे तुमचं काय बोलणं झालंय कोणाशी किंवा सरकारकडून काही निरोप आलाय हालचाली तर 13 महिन्यापासून आहे कोणाचं कुठं काय हालत आहे काही मिळत लागा त्याला काय करू आम्ही नुसते हालचाल चालू आहे पण कवाशी कोणाचं काही हालत आहे त्याला आम्ही काय करू रात्री तेवढं बोलणं झालंय बघू काय करते ते म्हणून सलाईन बी घेतली काढून बी टाकली आता शब्द पाळा बघू 1-2 दिवसात काय कडक होणार या बारीने कठोर उपोषण होणार हे तडी एक काय म्हणते त्याला
तोडीस तोड होणार आहे एकमेकाला. आता होऊ द्या, आता तोडीस तोड होणार आहे. सरकारने आश्वासन दिले रात्री जे प्रतिनिधी तुमच्याशी बोलले त्यांनी, हो करू म्हणलेत, मग आता काय करतात काय, किती दिवसात? 1-2 दिवसात बघू. आणि फडणवीस साहेबाला म्हणणं आहे आमचं 2-3 दिवसात दिली संधी तुम्हाला, राजकीय भाषा बंद केली, नाही जायचं मला राजकारणात. ते पाडापाडी गेली खड्ड्यात, ते उभा करायचं संपलं, तर राजकीय भाषा बोलत नाही. तुमचं म्हणणं आहे ना, आता तुम्ही मराठ्यांना आरक्षणच्या सगळ्या मागण्या, कारण मराठा आणि कुणबी एक हे 83 क्रमांकाला अंमलबजावणी करून टाका, मोकळे व्हा. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून टाका, मोकळे व्हा. ज्याची नोंद सापडी कुणबीची त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा शब्द आहे तुमचा, करून टाका. हैदराबाद, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंट तिन्ही गॅजेट लागू करून टाका लगेच. सरसकट केस घ्यायचा शब्द दिलेला, सरसकट केसेस मागे घ्या. शिंदे समितीला रात्रंदिवस काम करू द्या. EWS रद्द विनाकारण केले तुम्ही, ते लागू करा. केंद्रात बी रद्द आहे ते. तुम्ही ज्या मागण्या तुमच्याकडे लिहून दिल्या जातात ते बारबार वाचित बसण्यापेक्षा तुम्ही हे अंमलबजावणी करा. ते राजकारण तुम्हाला लक लाभ काय देणं घेणं नाही मला राजकारणाचं. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आमचं ध्येय होतं आरक्षणासाठी, आम्ही मराठा एकत्र आलो होतो आणि आमचं ध्येय पूर्ण करा. फडणवीस साहेब म्हणून सांगतो, आम्हाला काही गरज नाही राजकारण फाजकारणात, पण नाही दिलं ना तुम्हाला सांगतो मग आपल्या नावाने बॉम्बलायचा नाही भाऊ. हा इतकं भयानकर त्यांना पोरं मग 2024ला, आणि मग तर तुम्हाला सुधारून देणार नाही कोणाला, तुमचं गणितच बिघडून टाकतो की नाही बघा. तुम्ही जे आता म्हणले पाडापाडी आणि उमेदवार देणार नाही, ते थोडंसं क्लिअर करा. म्हणजे तुम्ही अहो आता राजकारणात जायचं म्हणजे भरायचं आणि पाडायचं काय राहिलं क्लिअर करायला. पण तो तुमचा जर दिलं नाही दिलं तर आणि मग ते तर सांगितलंच ना, असं काय संधी दिली म्हणतोय फडणवीस साहेबाला मी. ते काय म्हणते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हीच म्हणता पुन्हा सांगता, पुन्हा सांगतो. फडणवीस साहेब काय म्हणते, जरांगे पाटील राजकीय भाषा बोलायला लागली, त्यांचा फायदा दुसरा झाला. आता तुम्ही नाही फायदा केल्यावर त्यालाच फायदा होणार ना, उघडच आहे ना. तुम्ही फायदा केला तर समाज उघड्या डोळ्यानं बघतो राव, कोणी फायदा केला त्याचा फायदा होत असतो. इथं सरळ सरळ गणित. या सरपंच काम नाही केलं लोक पाडून टाकी देते, सरपंच काही कामात नाही म्हणते, ते दुसरा आणते. राजकीय भाषा बोलायचं नाही बोलत बंद. आता आरक्षण देणार ना फडणवीस साहेब, मी राजकीय भाषा बंद केली बोलायची, आता आरक्षण देणार ना, सगळं बंद. मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं, मला नाही जायचं. मी तर आज नाही म्हणत, पहिल्यापासून म्हणतो. आता तुम्हाला संधी, मी उपोषण करून संधी दिली असं पहिला माणूस असं साहेब. समाज म्हणतो उपोषण नाही करायचं, फक्त सांगा काय करायचं. एवढा गठ्ठा एक माग असून माज लेवून करीन माणूस, माज लेवणी कुणी असता माझ जाय करतो. हा डायरेक्ट म्हणला असता तर समाज म्हणतोय ना पाडायचं सांगा, ना उभा करायचं सांगा, काचा कच पाडतोच नाही तर दना दन निवडून आणतो म्हणतोय ना समाज. फायदा उचलणार राव माझ्या इतका पागल असेल का कोणी. तरी मला समाजाला त्यात नाही न्यायचं, मला नाही जायचं. तरी मी जीव जाळायला लागलो, रक्त जाळायला लागलो, आणि पुन्हा असतो बोललो नाही तर उपोषण करून संधी द्यायला लागलोय की माझा जीव पाणाला लावलाय. मी जीव घाना प्रवास सुरू झाला साहेब माझा. हो हे सोपं नाहीये. मला 2-2 घंट्याला चक्कर येते, तरी मी संधी दिली फडणवीस साहेबाला. आता तुम्ही फडणवीस साहेब तुम्हाला संधी आहे, माझ्या सगळ्या मागण्या याला अंमलबजावणी करा. मला राजकारणात जायचं नाही, तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभ. पण आता हे उघड्या डोळ्यानं मराठा समाज बघतोय माझा, आणि भाजपमधला गरीब मराठा बघतो. जर तुम्ही आता फडणवीस साहेब नाही दिलं तर तुमच्या पक्षातल्या भाजपासहित सगळा मराठा मानणारे दोषी फक्त फडणवीस, मुद्दाम देत नाही. एवढी मोठी संधी दिली, मरुस तर मी बसलोय तरी देत नाही. याला जाणून बुजून मराठ्याचा वाटोळा करायचं. ह्यो आडाव पडतोय, मराठ्यांना त्रास देतोय, ह्यो संदेश जाणार आहे. आणि तुम्ही जर नाही दिलं ना फडणवीस साहेब, आऊट, खेळ खलास. बॉम्बलाच नाही आपल्या नावाने, सगळं गणित बिघडणार 2024ला. एक काय येऊन देत नसतो. हा आणि मग काय करू, मोकळं सोडून देऊ काय त्याला हिंडायला कोणकडे बोकड हिंडल्यावनी. लक्ष्मण हाकेंचं उपोषण झालं, पण त्यांची स्ट्रॅटेजी बदललेली दिसते. मुख्यमंत्र्यांना जास्त टार्गेट करतात, तुम्ही फडणवीसांना टार्गेट करता आरक्षणाच्या बाबतीत. नाही ते मला त्याचा प्रश्न विचारित जाऊ नका, खरं सांगतो तुम्हाला मी. ते काय आंदोलन पुढे आंदोलन येऊन बसायचं आणि काय ते मारतान की आम्ही थुकतो तुमच्या नावाने. नाही ना, एक शब्द काढक त्याला माहिती तुमच्याविषयी नाही, तुमच्या नावाने थुकत नाही तर काय थुकासाठी तू रे, काय उपयोगात असल्याचा.
आणि त्यांनी कोणाला टार्गेट करू, मला काय करायचं, मुख्यमंत्र्याला कर, कोणाला कर, आपल्याला तसला राग नाही येत. आपल्याला वाईट कोणचं वाटतं, ज्या धनगराचं आणि मराठ्यांचं काहीच नाही. उठलं की त्या बुळगं पोरग असतं बघा, संडास लागलेलं, ते बुळगं कवा उठतं बिगडचे टुळकून हागतं की पळलं, टुळकून हागतं की पळलं, तसला नाद लागला राव. उठलं की येतं बसतं, येतं बसतं. अरे दुसरं बघ ना काही काम, तिकडं असं दुसरं काही, लेकरं मरायले ती एस टी आरक्षणातले त्यातले. बरं आम्ही तुमच्या एका बी धनगराच्या नेत्याला नाही विरोधक मानलं, एका बी. ते छगन भुजबळ नाश करतंय सगळा. आणि ते आता नवीन एक पळलीचं उठलंय, 150 गाड्या देतं इकून तिकून कुंकडून गोळा करीत असताना, याच्याकडून काही त्याच्याकडून काही, ह्या कॉन्ट्रॅक्टरकडून काही त्याच्याकडून काही, धाम दडप करून इकडून तिकडून गोळा करून देते तेवढंच. आपल्याला कळत नाही का पण बसणाऱ्याला की नाही बाबा, धनगर हा आणि मराठा याच्यात काहीच वैर नाही आहे कुठंच, पहिल्यापासून नाही राव, कुठंच नाही. मला कळतंय तसं नाही. हे उगाच आता आरक्षणाला धक्का लागत नाही तरी इकत भांडण घेते छगन भुजबळ साहेब. आणि काय आहे तर काय होईल, बसणार आणि बसला तर बसला, बस खुशाल, आमचा काही विरोधच नाही. लोकशाहीत अधिकार खुशाल बस, वाद लावायचा नाही फक्त ध्यानात ठेवूया. बस झालं, 13 महिने ऐकला आता, अजिबात वाद लावायचे नाही. आणि आमचे वडीतले धनगर हुशार झाले, उशिरा व्हाणं हे लय चांगलं झालं आमच्यासाठी, माहिती आहे का. हो, त्यांना कळून चुकलं, हे आमदारकीसाठी करीत असताना सभापती होईल देन आपलं इथं. आमचा जीव यंत्र आजचा थोडा आहे, त्यांचं आमच्याशिवाय नाही धकत, आमचं त्यांशिवाय नाही धकत. असते ना हे 4-10 महिन्याचे मतभेद, म्हणजे काय वैर थोडे. याच्यात काय फायदा आहे, धनगराला काय कळत नाही काय फायदा याच्यात. तर धनगराला आरक्षण मिळा ना, आणि मराठ्याला विरोध करायला लागलो. बरं, धनगराला आरक्षण आहे, जे आरक्षण आहे त्या मराठ्या येऊ शकत नाही, कारण ते वेगळा प्रवर्ग आहे. हे धनगरांना आमच्या उडीच्या कळालं, हे तर लय चांगलं झालं, उशिरा का कळा. आणि ते हुशार आहे तसा, पण त्याला ते लवकर आधी टाकलेलं गेम लक्षात नसून आला. माणसाला भुरूळ जे पडतं म्हणतात ना, हे राजकीय भुरूळ ह्या भुजबळाने टाकल्यामुळं ते फसले असते त्याच्यात, की करा मराठ्याच्या आरक्षणाला विरोध. त्यांना वाटत होतं अगोदर की धनगर आरक्षणाला धक्का लागतो, नंतर त्याचं लक्षात आलं असं, जरी मराठा ओबीसीत आला तरी आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही. काय लोकच भांडण निकत घ्यायचं आपण, त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. NT व्हिजनला धक्काच लागत नाही मराठ्यांमुळे. आणि भांडायला कोणी तेच, जेव्हा धक्का लागतो तेव्हा भांडायला आला ठीक आहे भाऊ, ज्याला धक्का लागत नाही तेव्हा भांडतो. तुम्ही धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तेव्हा आमसंग भांडतो, आणि ज्याच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही तेव्हा आमसंग भांडत नाही. म्हणजे बघा परिस्थिती आता. आणि बरं, आमच्या सरकारी नोंदी आहेत, गॅजेट आमचं आहे, 83 क्रमांकाला आम्ही आहेत, नोंदी सापडल्या. तुम्ही कसं काय म्हणता आम्हाला देऊ नका, हे कसं काय पटतंय तुम्हाला, कसं काय पटतंय तुम्हाला. धनगर आणि धनगड एक आहे, आणि मग मराठा कुठून बी एक नाही का. आम्ही आडो चालतो का असं नाही, आम्ही सरळ चालणारे लोक आहेत, कोणाला आडं पडायचं नाही. आणि तुम्ही आडं पडतात याचा अर्थ मग आम्हाला बी काही सहनशीलता आहे, बघू जवळ सहन होतं त्यावर बघू, हो दे मग व्हायचं. आई लयच मोक्कार हे होते, धनगराला मराठ्याच्या अंगावर षडयंत्र घालायचं हे जे तुम्ही म्हणताय, इतकं मोक्कार आहे ना ते येवल्याचं. त्याला कळून चुकलंय आपलं काय होणार आहे, आणि त्याला दुसरं कळून चुकलंय मराठी आरक्षणात जाणार आहे. तरी बी मग काय करायचं, शेवटी तर दंगली लावायचा प्रयत्न करा, आणि बळ फडणवीस साहेब देणार. बघा आता मला राजकीय भाषा बोलायची नाही, त्यामुळे मी राजकीय शब्द वापरणार नाही. मला बोलायला लावू नका आंदोलन होतं. हां, मला राजकीय भाषा, मी सामाजिक म्हणून आहे. मी बी आता फडणवीस शाकाहारी सारखं झालं. आता मी शाकाहारी म्हणजे सामाजिक झालो, दोघं बी. फडणवीस सामाजिक, मनोज जरांगे सामाजिक. फडणवीस बिचाळ्यावर झाला की मनोज जरांगे बिचाळ्यावर झाला. हा असं आहे ते गणित, उलटं सुलटं आहे आम्ही दोन का. होऊन देऊ दुसऱ्या बार, होऊन देऊ एवढे बार सोडून देऊ. आता हैदराबाद गॅजेट लागू करावं तुमची मागणी आहे, मात्र हैदराबाद नाही बाबा, तुम्ही एक घेतात आणि ते वर एकच लवित बघा. तिन्ही हा, याला म्हणतात माणूस बघा. मात्र हे तिन्ही जे गॅजेट आहे ते लागू करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही असं हाके म्हणतात. मग कोणाला आहे, पंतप्रधान मग कोणाला आहे आता. हुशार माणसा संग नाही बोलत मी. आपला अडाण्याचा कारभार चाललाय. ते छगन भुजबळ अडाणी, मी अडाणी. तेव्हा म्हणतो मी चौथी नापास, छगन भुजबळ म्हणतो, आणि ते तिसरे नापास. आम्ही दोघं आहे का नाही, दोघं सारखेच हो केलेत.
चलून म्हणा आम्ही दोघांचं. ते इतक्या हुशार लोकांना डोकं लावत आम्ही. मध्ये एक आमचा अभ्यासक आलता बघा आत्ता मध्ये, तुम्ही ऐकलं की नाही काय माहीत, आलता एक अभ्यासक आमचा मध्ये. तो खूप असं सांगत होता की मनोज जरांग्यामुळं नुकसान झालं, अमुक झालं, मराठवाड्याचं झालं, अमकं झालं, तमकं झालं, आंदोलन भरकटलं. त्याला पत्रकारांनी विचारलं का भरकटलं, ते म्हणे त्याने राजकीय निर्णय घेतला म्हणून भरकटलं. ते म्हणे ते हुशार बांधव आहे आमचे, गोरे गुमटे आहेत, ते गोरे गुमटे आहेत, इकून लाल आहेत आणि इकून थोडे काळे पाडलेले, लाली लावण्यात हुकलं काकण त्यांच्याकडून, त्यामुळे ते गोरे गुमटे होते थोडे. ते म्हणले भरकटलं आंदोलन राजकारणाकडे गेलं. आणि तेच महाशय महाराजची तिकीट मागायला आले ते खासदारकीचं. दोघातून लगेच म्हणले कोणाला एकाला द्या म्हणले, नाव नाही घेत, टायमाला नका बघू, टायमाला सांगा. पण ते लगेच त्या टायमाला म्हणले होते दोघं संघच आल्या, जे भरकटलं म्हणले का आंदोलन तेच दोघं आले. ते म्हणले खासदार घेत तिकीट द्या आम्हाला दोघापैकी एक कोणाला. आणि त्या टायमाला नव्हतं भरकटलेलं, मग नव्हतं भरकटलेलं. त्यातलं एक महाशय शिक्षण सम्राट होता, तो लगेच दुसरा प्रश्न काय विचारतो, गोरा गोमटा पंधाड मिश्या बरं का. लगेच तो म्हणतो आमचा एक जण इकडून म्हणला हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट लागू करा. तटकून उठला, त्याला गॅजेट नाही म्हणत, त्याला गॅजेटियर म्हणतात. गाचपण तो आहे, गॅजेटियर म्हणा. काय गॅजेट आणि गॅजेट म्हणलं, आम्ही अडाणी लेकर गॅजेट म्हणलं मग काय फरक पडा तुला. ते शिक्षण सम्राट येतो दणके, उलट सिगरेट फुकितो. डोंगा कोण सिगरेट ओढितो. धनगर आरक्षणाचं आंदोलन एवढं पेटलेलं असताना पण जे धनगरांचे नेते भुजबळ साहेब हाके कुठलाही शब्द पण काढत नाही. मी ओबीसी सांगितलं ना, मी ओबीसीच्या एकाही नेत्याला आत्तापर्यंत विरोधक मानलेलं नाही, कधी मानणार पण नाही. छगन भुजबळ सगळ्याचं वाटोळं करणारा छगन भुजबळे. त्याच्यामुळं बाकीच्यांना मी एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला किंवा गाव खेड्यातल्या ओबीसीला मला फक्त दुखावलेलं दाखवा, त्या दिवशी मी आंदोलन तुम्ही म्हणता ते ऐकायला तयार आहे. आंदोलनात म्हणता ते ऐकायला तयार एकाही. मग मुस्लिम असू द्या, दलित असू द्या, धनगर असू द्या, 12 बलुतेदार असू द्या, 18 पगड जातीच्या बांधव असू द्या, एकालाही गाव खेड्यातल्याला दुखवायला दाखवा आणि धनगरांच्या नेत्याला दुखवलेलं दाखवा. एकाही तुम्ही बळच अंगावर येऊ नका, एवढं माझं म्हणणं आहे. मग आमची सुद्धा सहन करायची कॅपॅसिटी संपू शकते. एकाला टार्गेट आहे ते हो छगन भुजबळ, सगळ्याच वाटोळ करतो ते. नाही धनगराला खाऊन दिलं त्यांनी, नाही ओबीसीला बारकायला खाऊन दिलं. हां काय म्हणणं आहे कोणाचं, अख्खा मग आम्हाला ओबीसी त्यांनी एकट्यानं खाल्लं. कम खरं बोलत नाही तरी तुम्ही नाही सुधरून देत ते कोणालाच, असलंय ते. आम्ही कसले कासनात अडाणी मुडाने येडे मुडे आम्ही कसे कासनात. हा आम्हाला कपडे नाहीत, आम्ही उघडे पळवतो, पण आरक्षण येडवाकडे दिलं का नाही, आम्हाला अक्कल नाही, बेअक्कलीत आम्ही. हां उली तिथे व्हानं दिलं का नाही, जातीला जात मपली एक केली का नाही, मग आपल्या जातीला 1.5 कोटीला आरक्षण दिलं का नाही, मी भंगार आहे, आम्ही येडे आहेत. हां आम्हाला काय कळत नाही, आम्ही टकुऱ्यावर चालवतो, तुम्ही पायावर चालवतो, आम्ही टकुऱ्यावर चालवतो. हां काय आम्ही काय कसले का आम्हाला नाही गॅजेट म्हणता येत, पण लागू करायची प्रक्रिया आणली की नाही. तुला मग गाडी टियर शेअर टिंगर टांगर तुला सगळं बोलता येतं बोचे आहे, पण तुम्हाला सांगा तुम्हाला सगळं येतं. काय केलं तुम्ही आत्ता बोत 40 वर्ष पुस्तकं वाचू तुम्ही टंबळ झालं तुमचं, सगळं दाताडं राहील तोंडात तुमच्या. नुसत्या गोण्यान त्याच्यात कोंबिलेच पुस्तकं कामा धामाच्या, नुसते लोकांना दाखवतात गोणीभर पुस्तक वाचत. काय वाचितलं रे वांगाड्या, काय केलं रे 40 वर्षात तो. गरीब गुरीबाचे हे लेकरं लढे, बांधावर काम करणारे बिचारे लेकरं हे स्वतःच्या चटणी भाकरी खाल्ल्यात, दिलं ना थोडं खोय ना. तुम्ही इतके दिवस वाचलं, काय आलं तुम्हाला एकामेकावर चढून घालण्यापेक्षा, लोक भांडणं लावण्यापेक्षा, आंदोलन बसण्यापेक्षा काय आलं आयुष्यात तुम्हाला. अरे कधीतरी मानायचं शिका, मोठं मन दाखवा. तुम्ही जर खरंच अभ्यासक असताना मराठीचे, तुम्ही खरंच मराठीचे बुद्धिजीवी लोक असताना तर माना की चला रे हे लेकरं येडेमुडे लेकरं लढायला लागलेत, हे गावरान लढाई रा हुशार आपले त्याच्या दोबा गावरान पोराची लढाई आहे. रा रे हुशार बुद्धिजीवी पोर माणसं आपण उभा. कम म्हणांतर काय पोट जळायला लागलं तुमचं एवढं कमवून पचवणारे मी तुम्हाला. काय श्रेयासाठी मरायला लागलं तरी नुसते श्रेय उभे आयुष्यात तुम्हाला काही नाही करता आलं. आता काही काही तर व्हायला लागलं तर राहायला पाहिजे उभा. गोर गरीबाचे लेकर लढत येत कमवून पचवणारे मी तुम्हाला गरीबाच्यासाठी लढतोय म्हणून ना
लढणार आहे मी गरिबासाठी. हा काय करायचं करा श्रीमंत मराठ्याला. जा चला, मराठ्याने मोजीत गरीब आहे तुम्हाला. चला फुटा. नाही गरीब मोजीत. गरीब का थोडे आहे का तुम्ही? 3% श्रीमंत. ठेसा खाल्ल्यासारखं खाते ना तुम्हाला 3%ला. हे 97% मराठी. तोंडी लावायला पुरणार नाहीत तुम्ही. नका नादी लागू गरीब मराठीच. आणि गरीब मराठी काय भ्यायचं करत नाही कोणाला. स्वतःच लेकरं मोठं करायसाठी खांबीर उभा राहा. मी आहे ना फटपट इथं. येऊ दे कोण कोण इथं. चाल. झालं का? धन्यवाद. आणि उगाच काय बरं का, ते छगन भुजबळने लावलेत भांडणं. पत्रकार बांधवली विनंती, उगाच तिकडे जाय आणि इकडे, तिकडे जाय इकडे, लय लय पळापळ करू नका तुमची. ह्या उगा काय टंगड्या मोडून घेता उगाच पाया दुखायचे काम. हा त्यांना काय विरोधक मानित नाहीत आम्ही. उगा ते बधीर डोक्याचं झालंय तिकडं. ते कसं दिसतंय सध्या बघा ना तुम्ही. कसा झालाय तो माणूस तुम्ही बघा सध्या. काळा निळा पिवळा सगळे रंग त्याच्या अंगात घुसले जातात ते सारड्यासारखे. त्याला काय करावं काही सुचा नाही. उगाच काय, कारण ह्या प्रश्नावर काही मी उत्तर देत नाही. त्यांना मी काही विरोधक मानत नाही. फक्त त्यांनीच आंदोलन नाही बसवायला पाहिजे आणि मराठ्याची नाराजी धनगरांनी उगाच अंगावर नाही घेतली पाहिजे, कारण आम्ही त्यांना विरोधक मानत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला पळापळी करू नका. त्या प्रश्नावर उत्तर मी देणार नाही. त्यांना विरोधक मानलेलं नाही. त्यो मुळ्यात प्राणी ते तर एकाएकीच मुळ्यात थांबत जातं, कुंकुण खाजतं एकाएकी त्याचं. हा चुंबलीचं झालंय वाटतं त्याला. चलो धन्यवाद.